नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 19 सप्टेंबर 2025। तर या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आता राज्यात इतका पाऊस चालू आहे, तर मी म्हटलं तर थोडा पावसाचा जोर कमी होईल, पण काय होणार आहे 19 सप्टेंबर, 20, 21, 22 सप्टेंबरपर्यंत आणखीन मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये दररोज दुपारपर्यंत ऊन पडेल, पण रात्री त्याला जोरदार पाऊस पडणार आहे। म्हणून मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी हा अंदाज सर्वप्रथम लक्षात घ्यायचा। ज्यांचं सोयाबीन काढणी चालू त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 23 ते 27च्या दरम्यान काय होणार आहे, काही भागामध्ये ऊन पडणार आहे। मग तुम्ही काय करा, दुपारपर्यंत सोयाबीन काढा, काढल्याच्या नंतर तिथं दुपारपर्यंत झाका आणि वाळल्याच्या नंतर लगेच उचलायचं आणि ढीग मारून घ्यायचं। असं केल्याच्या नंतर तुमचं सोयाबीन हे होईल। त्याच्यानंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात देखील 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, दुपारपर्यंत 2, 2:30, 3 पर्यंत ऊन राहील। त्याच्यानंतर काय होईल, लगेच स्थानिक वातावरण तयार होऊन 22 तारखेपर्यंत पश्चिम विदर्भात देखील आणि पूर्व विदर्भात 11 जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे। म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रात देखील तशीच परिस्थिती राहणार आहे। 19 सप्टेंबरपासून ते 22 सप्टेंबरच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नाशिक जिल्हा, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये की काय होणार, दुपारपर्यंत ऊन राहील, तीव्र ऊन राहील, असा उन्हाचा चटका बसेल, पण रात्री त्याला अचानक काय होईल, वातावरण तयार होऊन विजेच्या कडकडाटासह काही भागामध्ये वेगवेगळ्या भागात भाग बदलत भाग सोडत पाऊस पडणार आहे। म्हणून हा 22 तारखेचा अंदाज लक्षात द्यायचा। 23 तारखेपासून 23 सप्टेंबरपासून राज्यातला 2-3 दिवस थोडा पावसाचा जोर कमी होणार आहे। तरी पण देखील स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी पाऊस पडू शकतो, म्हणून हे सर्वप्रथम लक्षात घ्यायचं। पण आता तुम्हाला एक सांगू इच्छितो, आता हे झालं 23, 24, 25, 26ला थोडा विश्रांती घेईल, म्हणजे थोडाफारच कमी होणार आहे। पण नंतर राज्यात पाऊस काय पडणार आहे, तर राज्यात संपूर्ण राज्यातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे सप्टेंबरच्या, मी म्हटलं होतं ना खूप दिवसापासून सांगतो ना, दरवर्षी 20 सप्टेंबरला काय होतं, एक बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होतं। ते चक्रीवादळाचं रूपांतर झाल्याच्या नंतर ते चक्रीवादळ काय होतं, मद्रास, चेन्नईहून काय होतं हैदराबादतून धर्माबादून मराठवाड्याकडून इकडं उत्तर महाराष्ट्राकडं दरवर्षीचा असं ठरलेलं आहे। भविष्यात देखील काय करायचं, पाऊस जरी नाही पडला तर आपण म्हणायचं 20 सप्टेंबरला एक चक्रीवादळ होणार आहे आणि सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे। हे वर्षानुवर्षीची तारीख तुम्ही कायमची लिहून घ्या, म्हणजे दरवर्षी 26-27 म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येतो, म्हणून हे लक्षात येतं। पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आता राज्यामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार, कुठं मुसळधार, कुठं रिमझिम, कुठं अतिवृष्टी होईल, कुठं ढगफुटी सदृश्य पाऊस पडणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। म्हणजे 27 ते 30 तारखेपर्यंत, म्हणजे 27, 28, 29, 30 राज्यात परत एकदा मोठा पाऊस येणार आहे। म्हणून जे धरण क्षेत्रातील जे नदीकाठचे शेतकरी त्यांनी काय करायचं, म्हणजे 27 ते 30च्या दरम्यान तुम्ही तुमचे जनावरं असेल, तुमची पाईपलाईन असेल, तुम्ही काय करायचं, तयारी ठेवायची। पाईपलाईन असेल तर काढून बाजूला आणून ठेवायची। जनावरे त्या 8 दिवस म्हणजे 30 तारखेपर्यंत नदीच्या बाजूला बांधू नका। असं केल्याच्यानंतर तुमची जीवितहानी होणार नाही। जे धरण क्षेत्रातले अभियंता आहेत म्हणजे इंजिनियर आहेत, त्यांना माझी एक विनंती, तुम्ही काय करायचं, शेवटच्या आठवड्यात तुम्ही थोडं सतर्क करा, कारण एखाद्या अचानक वातावरण बदल झाला तर लगेच मी तुम्हाला लगेच दुसरा उद्याच्याला एक मेसेज दिला जाईल। पण तरी बी माझं म्हणणं आहे की शेवट म्हणजे या सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला मोठा पाऊस येणार आहे। म्हणून हे सगळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगतो। त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तर काही भागात मध्ये जास्त पाऊस पडणार आहे, तर त्या जिल्ह्याची नावं सांगतो। एक नांदेड जिल्ह्यामध्ये काही भागात सर्वदूर नाही, पण काही भागात जोराचा पाऊस, अतिवृष्टी होईल। त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यात देखील होईल, परभणी जिल्ह्यात देखील काही भागात होईल, जालना जिल्ह्यात देखील होईल, त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील होईल, लातूर जिल्ह्यात देखील आहे, सोलापूर जिल्ह्यात देखील होईल, जे वंचित भाग आहे अहिल्यानगरला देखील होईल, त्याच्यानंतर पुणे देखील आहे आणि नाशिक जिल्हा एक आहे, आणि त्याच्यानंतर ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त पाऊस पडणार आहे। म्हणून हे लक्षात येतं। म्हणजे सांगायचं झालं तर त्याच्यानंतर जे अहिल्यानगर जो आहे, तर अहिल्यानगरमध्ये जे काही जे वंचित भाग आहे तिथं मात्र आता ह्या वेळेसमध्ये त्यांना झोडपून काढणं आणि संपूर्ण आतापर्यंत 4 महिन्याची सरासरी
ह्या शेवटच्या पावसात भरून काढणार आहे. म्हणून अहिल्यानगर बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचे. आणि आणखीन एक तुम्हाला एक सांगू इच्छितो, महाराष्ट्रामध्ये इतका पाऊस पडला आणि एक रोयलागडला एक तळ आहे बघा, आणि ते तळ आणखीन भरलं नाही. तर त्या तळ्यातल्या तिथं जे रोयलागडचे आमचे मित्र आहेत, तर त्यांना मी म्हटलं तुम्ही एक मिठाचा प्रयोग करून करा. मिठाचा प्रयोग केल्याच्या नंतर काय होतं, ते केल्याच्या नंतर त्या भागात तिथं पाऊस पडतो आणि तिथं पडला, पण तिथे केल्याच्या नंतर दरवर्षी तुमच्या भागात पावसाचं वातावरण तिथं तयार होतं. म्हणून हे एक माझा स्वतःचा अनुभव म्हणून. आणि तुम्ही पाहू शकता की ह्या पावसामध्ये त्या तळ्यात देखील पाणी येणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. धन्यवाद.